नमस्कार. मी संजय ठाकरे, पर्यवेक्षक, जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय धाबा. तर या शाळेमध्ये वर्ग 5वीमध्ये यश दीपक झाडे यांनी 26 जूनला प्रवेश घेतला 5व्या वर्गामध्ये आणि नवोदय परीक्षेसाठी त्यांनी फॉर्म भरला. दरवर्षीप्रमाणे वेळापत्रक तयार करून बुद्धिमत्ता चाचणी श्री संजय ठाकरे, इंग्रजी विषय श्री सोनटके आणि गणित विषय श्री साळवे सर, वर्ग शिक्षिका सौ उपगणलावार मॅडम, मुख्याध्यापक श्री संतोष उपगणलावार सर यांनी त्या विद्यार्थ्याला बरंचसं मार्गदर्शन केलं. बघूया त्यांचं मनोगत. यश दीपक झाडे आपल्या जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालयामध्ये त्यांनी 5व्या वर्गात प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांचे जे क्लास टीचर आहे सौ उपगणलावार मॅडम, विषय शिक्षक जे आहे इतर, त्यांना त्या यशचं त्या वर्गातील जे वागणं आहे कशा प्रकारचं होतं, त्याच्यामध्ये कोणते सुप्त गुण गणलेले आहे असं वाटलं. त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. तर त्यांच्या वर्ग शिक्षिका सौ उपगणलावार मॅडम यांना मी विचारतो की तो विद्यार्थी तुम्हाला या 7 महिन्यामध्ये कसा वाटला, थोडक्यामध्ये आपण सांगून द्यावं. मला आल्यापासून यश नाही का खूपच छान वाटत होता. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत कोणताही जरी प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर तो यश देतो. त्यानंतर जेव्हा यांनी स्कॉलरशिपसाठी पण काम करला, स्कॉलरशिप परीक्षा, त्याच्यानंतर नवोदय विद्यालय त्याही परीक्षेसाठी त्यांनी काम करला. नवोदयसाठी, नवोदय परीक्षेसाठी 18 विद्यार्थ्यांनी काम करले. त्याच्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री उपगणलावार सर यांनी आणि स्वतः संजय ठाकरे पर्यवेक्षक म्हणून दरवर्षीप्रमाणे त्या नवोदय परीक्षेसाठी आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी त्याची थोडंसं मार्गदर्शन व्हावं यासाठी एक आम्ही दरवर्षी वेळापत्रक तयार करतो. शिक्षकाची त्या ठिकाणी नावं लिहितो, कोणत्या शिक्षकाला कोणता घटक चांगला जमतो शिकवण्यासाठी, आणि त्या पद्धतीनं काही दिवस आम्ही त्याची प्रॅक्टिस करून घेतो. तर शाळेचे मुख्याध्यापक श्री उपगणलावार सर यांना विनंती करतो की यश आपल्या शाळेमध्ये आला आणि 7-8 महिनेच राहिला तर आपण एक मिनिटामध्ये तो कसा वाटला किंवा त्याच्या नवोदय परीक्षेसाठी निवड झाली तर आपलंही काहीतरी सहकार्य असेल त्याच्याबद्दलची थोडीशी आपण किंवा शाळेविषयीची थोडस आपण कल्पना द्यावी. यश दीपक झाडे त्यांनी आपल्या शाळेमध्ये एका 5वीमध्ये प्रवेश घेतला आणि पहिल्या दिवसापासूनच त्या विद्यार्थ्यांमध्ये असलेले जे काही गुण आहेत ते चांगले गुण आहेत तर ते चांगले गुण आमच्या लक्षात आले. खरोखरच हा विद्यार्थी पाहून मला माझ्या 5वी ते 10वी पर्यंत असलेला मनीष बबनराव वानखेडे नावाच्या विद्यार्थ्याची आठवण आली. दीपकच्या याची कॅटेगरीचा तो विद्यार्थी होता, तो सुद्धा खूप हुशार विद्यार्थी. त्याचे वडील मुख्याध्यापक होते. वडील पाहिली तर यश सारखा छोटासा विद्यार्थी होता आणि तो सुद्धा खूप हुशार विद्यार्थी. माझ्या मागे नंबर मिळते त्याचा 2 नंबर प्रमाणे माझ्या मागे होता, परंतु तो विद्यार्थी आता रेल्वेमध्ये काम करत आहे. चांगल्या पदावर, उच्च पदावर तो नोकरी करत आहे. तर हा जो यश आहे याच्यामध्ये असणारी जी शिक्षक कृती आहे, कोणतेही कार्य करताना आपण शिक्षकांना विचारा की सर हे कसं आहे ते कसं आहे. बाकी विद्यार्थी मागे पुढे राहतात परंतु यश हा कधीही मागचा पुढचा विचार न करता ते त्याला जे योग्य वाटेल ते करण्याचा तो प्रयत्न करतो आणि ते योग्य
जे योग्य कार्य करते त्या कार्याचा हा त्यांनी संपादन केलेला गौरव आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेला सुद्धा स्कॉलरशिप परीक्षेचा रिझल्ट यायचा आहे. नवोदयचा रिझल्ट आलेला आहे आणि या नवोदय विद्यालयामध्ये त्याला तो प्रवेश मिळाला. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्याचा आम्ही काही वतीने गौरव दिलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी सुद्धा असं चांगल्या प्रकारचं कार्य करावं. शिक्षकांनी दिलेलं मार्गदर्शन, आई वडिलांचे संस्कार आणि याच्या भरोशावर त्याने जे संपादन केलेलं आहे. ज्या विद्यालयामध्ये विद्यार्थी जात आहे त्या विद्यालयामध्ये सुद्धा तेथील सर्व शिक्षक असो की त्या प्राचार्य असो मन जिंकण्याचा हा एक यश नक्कीच प्रयत्न करेल आणि वेळोवेळी जे संपादन करेल. आणि 12वीच्या परीक्षेमध्ये कारण 12वीपर्यंत शिक्षण या ठिकाणी दिलं जाते आणि त्यामध्ये हा चांगल्या प्रकारे जे संपादन करून आपल्या वडिलांचं आपल्या मुलाचं आणि शाळेचं नाव जनता विद्यालय हवा याचं नाव हा उंचावण्याचा नक्कीच प्रयत्न करेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. यानंतर या नवोदय परीक्षेसाठी इंग्रजीच्या सुद्धा बऱ्याचशा ट्रिक्स त्याला आवश्यक होती. गणित होतं, बुद्धिमत्ता चाचणी होती. तर या विषयासाठी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन कोण करू शकेल अशा विद्यार्थ्यांना तर या शाळेतील इंग्रजी शिक्षक श्री सोमशेखर सर यांना मी या ठिकाणी बोलवतो आणि या यश दीपक झाडेबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहे तर त्यांनी अगदी फक्त 1 मिनिटामध्ये सांगावं, जास्त वेळ घेऊ नये. बिलकुल सर, 1 मिनिटाचं सांगतो. यश ज्या वेळेस मी त्यांच्या वर्गामध्ये गेलो तर पहिली मला तिचा स्कॉलरशिप परीक्षा किंवा नवोदय परीक्षेच्या तयारी आहे त्याबाबत मला सांगा. त्यामध्ये अनेक विषय असतात. त्यात इंग्रजी हा जो विषय असतो ते बेसिक नॉलेज त्यामध्ये विचारलं जातं, बेसिक प्रश्न असतात आणि त्याविषयी जे काही प्रश्न त्याला विचारले तो अगदी योग्य असे उत्तर द्यायचं आणि परत विनंती करायची की सर पुन्हा सांगा, अजून प्रश्न विचारा आणि एक प्रश्नावली ज्या आम्ही सोडवतो तर त्या पुस्तकामध्येच मी काही प्रश्न त्याला विचारायचो आणि सर्वात पहिले तो उत्तर मला द्यायचा योग्य असे जे काही उत्तर होते ते त्यांनी मला दिलेले आहेत आणि त्यावरून त्याचं लक्षात येते की तो खूप विचार करत आहे आणि त्या प्रश्नाला अनुसरून हे योग्य पर्याय कसा शोधायचा हे त्याला कळते आणि त्यामुळे त्याला हे जे यश मिळालं आहे ते खूप चांगलं यश मिळालं आहे. पुढे सुद्धा तो नवोदय परीक्षा पास झाल्यानंतर आता नवोदय शाळेमध्ये जाते. तिथं सुद्धा त्याला अनेक विषय शिकवले जाईल. त्या सर्व विषयामध्ये तो चांगलं यश संपादन करत असे मी त्याच्यावर. धन्यवाद सर. आणि याला इंग्रजी विषयासाठी आणि इतर यासाठी बरीचशी मदत दिलेल्या वेळापत्रकानुसार करण्यात आली. यानंतर त्याचे वडील श्री दीपकजी झाडे याने मी विनंती करतो की आपण अगदी अर्धा मिनिटच बोलावं की मला याच्या जन्मापासून माहिती पाहिजे की खरंच जन्माचा तो कसा होता किंवा काही आयडिया असतील मला तर माहित नाही. म्हणजे त्याचे जे गुण आहे नेमके इथपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे काही काही घटक आवश्यक होतं. मी दीपक सुदाम झाडे मुक्काम चिकणगाव छोट्याशा गावामध्ये राहत असून माझा मुलगा यशला मी सर्वप्रथम नवोदय नवोदित पब्लिक स्कूल धाबा इथे अगोदर KG सेकंडला टाकलो. नवीन ओपन झाली होती शाळा इथे टाकलं. इयत्ता 1 ते 3 वर्गापर्यंत
धाब्यामध्ये नवोदय पब्लिक स्कूल धाबा इथे 3रा वर्ग पर्यंत यानं शिक्षण घेतलं. त्यानंतर ती शाळा, त्या शाळेला परवानगी नव्हती. परवानगी नसल्यामुळे ती शाळा बंद पडली. बंद पडल्यामुळे मग नंतर मी गोंडपिंपरीला जनता कॉन्व्हेंटमध्ये 4था वर्ग शिकवला. तिथले जे या माझ्या मुलाला जेवढे काही शिक्षक शिकवले त्यांनी सर्व म्हणत होते का हा मुलगा बहुत टॅलेंट आहे आणि याला शिकवाल कुठं. त्याच्यामुळे मग मी आहे ना तिथून 4था वर्ग झाल्यानंतर मला पर्याय नव्हता, कारण माझं गाव खेड असल्यामुळे याला ट्युशनही लावता येत नव्हतं. ट्युशन घेणारे कोणी नव्हते. मग मी म्हटलं की आता याला करावं कसं बाबा. जाणं येणं तर गोंडपिंपरीपर्यंत परवडत नाही, म्हणून मी याला धाब्यामध्ये आणलं. धाब्यामध्ये आणल्यानंतर इथं मग आल्यावर 5व्या वर्गामध्ये याला इथे ऍडमिशन घेतलं. तेव्हापासूनच मी सरांना, उपगणनावर सरांना 4-5 वेळा येऊन मिळालो. सर प्रयत्न करा, एकतरी मुलगा माझा असो किंवा कोणताही असो, एकतरी मुलगा नवोदयला जायला पाहिजे अशी विनंती 3-4दा केली. आणि सरांनी पण मला खूप सपोर्ट केला. त्याबद्दल सरांचं आणि जनता विद्यालय धाबा येथील सर्व शिक्षक वृंदांचं आभार मानतो. आणि माझा मुलगा यशाचं शिखर गाठो एवढे ठिकाणी त्याच्यामध्ये असलेले जे टॅलेंट आहे ते ओळखतो. तर आता आपण स्वतः जाणून घेऊया यश याच्यावरून की यांनी काय मेहनत केली आणि कसं करायला पाहिजे आणि तुम्हालाही प्रेरणा मिळाली पाहिजे. यासाठी त्याच्याकडूनच आपण ऐकणार आहोत की या नवोदय विद्यालयासाठी त्यांनी काय काय तयारी केली होती. अगदी थोडक्यामध्ये सांगायचं. तुझं नाव सांगते. माझे नाव यश दीपक घाडे आहे. मी जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षेत बसलेलो होतो. तर मला पहिलीपासूनच त्याची आवड होती आणि मग मी हळूहळू पुस्तकं मागवली, त्याच्यातून अभ्यास केला आणि हरेक प्रश्नपत्रिका पाहत गेलो. त्या प्रश्नपत्रिकामध्ये गणिताचे प्रश्न उत्तर काही सोडवत गेलो. त्यामुळे मला खूप सपोर्ट मिळाला आणि त्यामुळे मी जवाहर नवोदय विद्यालय इथं बसलेलो होतो आणि तिथं एक्झाम देऊन मी या जवाहर नवोदय विद्यालय बाळापूर तिथे उभी झालेलो आहे. ठीक आहे. या परीक्षेसाठी जे तुझ्याकडे पुस्तक होतं आणि त्याच्यानंतर आम्ही जे विषय तुला या शाळेमध्ये कोचिंग क्लासेस सारखं एक पिरियड घेतलं होतं. यामध्ये पुन्हा कोणते शिक्षक होते, जसं मी सर होतो, पुन्हा स्पेशली टीचिंग करत होतो. क्वेश्चन पेपर पण तुला त्या पद्धतीने घेतले होते. तसं आठवते का? ठीक आहे. कोणत्या होते? यशवंत चौरे सर, त्यांनी पण आपलं याच्याबद्दल थोडंसं सांगावं की तुम्ही. मी त्या नवोदयाच्या त्याला क्लास जात असताना गणित या विषयातून जातो. तर जे विचारलेले गणित आहेत मागच्या पेपरला किंवा नवीन आहे त्याचा सराव करून घ्यायचो आणि खरोखरच त्याला थोडंसं जरी यूज केला, काही नीट दिली, एकदम लिहायच्या अगोदरच उत्तर देऊन द्यायचं आणि फळ्यावर लिहायच्या अगोदरच त्याचं उत्तर तयार असायचं. तर खरोखरच हा अतिशय मेहनती मुलगा आहे आणि प्री प्लॅनिंगचं काम करतो हा. आणि कुठलीही गोष्ट एखादी स्वप्न डोळ्यासमोर आला त्याचं अगोदरपासून त्याचं नियोजन करतो. वर्गामध्ये सुद्धा माझं मी गणित फळ्यावर लिहिलं तर त्याला एकदा का थोडासा हिंट दिली तर तो बरोबर सोडून टाकायचा, त्याचं उत्तर काढून टाकायचं. आणि मला कधी कधी तो म्हणायचा की सर हे थोडा अगोदर समजलेला आहे. तर खरोखरच हा गुणवंत आणि प्रज्ञावान विद्यार्थी आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा. तर यांनी आम्हाला बराच त्रास दिला आहे.
कारण प्रश्नच खूप राहायचे यांचे. कारण जी पिरियडवर नेमकं माझं सांगत होतं की अर्धा पिरियड हा तुमच्याकडून आलेल्या प्रश्नाचं उत्तराचं स्पष्टीकरण मिळेल आणि नेहमी याचे प्रश्न वेगळेच राहायचे. कधी कधी मला पण नाही यायचे नाही का, मला मोबाईलचा वापर करावा लागला नाही का, एवढं पाठज्ञान आपल्याला कुठून मिळणार आहे. ते स्वतः परीक्षेसाठी घेऊन गेले होते आणि परीक्षेसाठी काही मार्गदर्शन केलं, त्यांनी यावं अगदी फक्त 1 मिनिटामध्ये बोलावं. ठीक आहे का, 1 मिनिटाच्या आतमध्ये मी माझं तर मी त्यावेळेस प्रथमतः माझ्या भाषामध्ये गेलो होतो नवोदयची तयारी करण्यासाठी. प्रतिनिधी यायच्यानंतर आमच्याकडे झाली आहे काहीतरी त्यासाठी बहुतेक मुलांना बुद्धिमत्ता आमची आहे आणि गणित त्याच्यामध्ये आणि पटनाकडे प्रति उत्तम यायची की जेणेकरून यांना सोपी होते, परंतु कठीण पातळी कशी सोडायची आणि त्याचा विचार कसा करायचा तेव्हा प्रश्न घेत होतो. त्यावेळी यश सर्वात समोर म्हणजे त्याचं उत्तर असायचं आणि प्रत्येक विचारायचं हे कसं आलं. मी ड्रायव्हरचे घेत होतो, स्क्वेअरचे घेत होतो की आमचे ड्रायव्हर किती आहे, त्यामध्ये स्क्वेअर किती असणार आणि याचं उत्तर कसं आहे. त्यानंतर माहिती सुद्धा देत होते आणि प्रत्येक वेळी हा भरपूर आपल्याला उत्तर देत होता. आणि आता आपण शिकवतो की असे आज नवोदयमध्ये जो बदल झालेला आहे असं प्रत्येक वेळी तो प्रत्येक परीक्षेमध्ये या संपादन करो आणि शाळेचं त्याचबरोबर आईवडिलांचे आणि गावात सुद्धा नाव रोशन करो आणि या प्रसंगी त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांना लक्ष नाही, शिक्षकांनी पण त्या विद्यार्थ्यांना लक्ष ठेवावं. एकही विद्यार्थी बाहेर गेला नाही पाहिजे, हे बाकी शिक्षकाचं काम आहे. प्रत्येक गोष्ट शाळेमध्ये काटेकोरपणे पालन करावं लागतं, तेव्हा शाळेचं नाव लौकिक होतो. वेळेवर येणे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सुद्धा जसे विद्यार्थी ड्रेसमध्ये असतात, शिक्षक मुख्याध्यापक पर्यवेक्षक यांनी सुद्धा ड्रेसमध्ये असलं पाहिजे. वारंवार माझा तो शब्द राहणार आहे. त्यानंतर बाकी कार्यक्रम चालू असताना विद्यार्थ्यांना थोपवणे हे सुद्धा शिक्षकाचं काम आहे. जर तुम्ही फक्त बाजूला बसता तर तो भाग आपण सांभाळला पाहिजे. हे शूटिंग नव्हे, माहिती सांगा. तर असं मुलं भाषणाचा काळ आता संपत चालला आहे. तुमची तरी ऍक्टिव्हिटी पाहिजे, तुमच्याकडे कला कौशल्य पाहिजे, तुम्हालाही इथे येऊन बोलता आलं पाहिजे. तुमचे व्हिडिओ बनवते कुठे पुस्तकं खाली करा, काही म्हणून लागत नाही. तुम्हाला जर घाबरत असाल तर काही जीवन करणार आहे तुम्ही. ऊन असो, गरमी असो, थंडी पावसाळा हे सहन करता आलं पाहिजे. नाहीतर ऊन आहे म्हणून कूलर लावायचं झोपायचं हे मानवाला सोडण्यासारखं नाही. अनेक लोक काम करतात, काम राहतात, तर तुम्हाला यश प्राप्त होते. कोणतेही यश फुकट नाही मिळत आणि ज्याला फुकट मिळत असेल तर त्याची काही किंमत नाही राहत. तर खूप चांगला त्याचा प्रयत्न आहे. भविष्यामध्ये त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जरी नाही शिकू शकले तरी तुमचे मुलं बाळांना जे काही आहे तेही घडले पाहिजे. छोटासा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवतो. भविष्यामध्ये त्याचा नातू पण तो व्हिडिओ बघणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा व्हिडिओ तिथे राहणार. मी इथे 7 वर्षापासून 7 वर्षाचे व्हिडिओ माझ्याकडे आहे. 7 वर्षाच्या उद्योगी कोणी विद्यार्थी होते लहान लहान, तुम्हाला माहिती तुम्ही बघत राहता. मोठं झाल्यावर बघून याच्यासाठी एक छोटीशी झलक आपल्याकडे होते. फोटो आपण व्हिडिओ कोणी पाहते आणि मग छोटी व्हिडिओ आपल्याकडे होता. एक विद्यार्थी जो चांगला घडला आहे ते पाहून बाकीचे तुम्हाला तर तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्हाला वाटेल ना की हा विद्यार्थी तर आमच्या बरोबर होता. एवढं तर म्हणू शकता तुम्ही मोठे झाल्यावर. याच्यासाठी म्हणून काम करायला पाहिजे. यांच्याकडून तुम्ही घेतलं नाही, तुम्हाला सांगितलं तुला ठीक आहे. धन्यवाद. याच्यासाठीच पुन्हा बाकीच्या विद्यार्थ्यांनी मेहनत करा आणि या छोट्याशा माझ्या ऍक्टिव्हिटीसाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री
त्यांचं मला परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी त्यांच्या परवानगीनं आता हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असेही आमच्या सर्वांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेतच. पुढील जीवनासाठी आमच्याकडून त्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांनी हा व्हिडिओ बघितला आपणही प्रेरणा घ्यावी आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. बेस्ट ऑफ लक फॉर द फ्युचर. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद.